नमस्कार, गुड मॉर्निंग. इयत्ता 12वीच्या ऑनलाईन अभ्यासिकेमध्ये सर्व विद्यार्थिनींचं मनपूर्वक स्वागत आहे. इयत्ता 12वीला एकूण 12 पाठ असून त्यापैकी आपले 9 पाठ पूर्णपणे संपलेले आहेत. आज आपण इयत्ता 12वीच्या 10व्या प्रकरणाला पण सुरुवात करणार आहोत. आपल्या 10व्या पाठाचं नाव आहे शीतयुद्ध. या पाठामध्ये आपण एकूण 6 मुद्दे आपण अभ्यासणार आहोत. शीतयुद्ध, त्याच्यानंतरनं 10.1 शीतयुद्ध. आज आपण या पाठामध्ये एकूण 6 उपघटक आहेत, तर त्यापैकी आज आपण पहिल्या घटकाची माहिती या पाठाच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. शीतयुद्ध, शीतयुद्धाची व्याख्या. या पाठात आपण शीतयुद्ध ही संकल्पना समजावून घेणार आहोत. दुसऱ्या महायुद्धानंतर एका बाजूला भांडवलशाही राष्ट्रे व दुसऱ्या बाजूला कम्युनिस्ट राष्ट्रे यांच्यात सत्ता व प्रभावी यासाठी जो संघर्ष सुरू झाला त्याला शीतयुद्ध असे म्हणतात. शीतयुद्ध टिपा लिहामध्ये तुम्हाला येऊ शकतो 2 मार्काला. त्याच्यानंतरनं थोडक्यात उत्तरे लिहा, याच्यामध्ये पण हा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतरनं व्याख्या लिहा, टिपा लिहा. हा जो प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा असून शीतयुद्धाची माहिती तुम्हाला सर्वांना असावी, कारण दुसऱ्या महायुद्धाच्या नंतरनं ही त्या ठिकाणी शीतयुद्ध ही संकल्पना त्या ठिकाणी उदयास आली. दुसऱ्या महायुद्धानंतर एका बाजूला भांडवलशाही राष्ट्रे, भांडवल म्हणजे पैसा असणारी, पैशांच्या बाबतीत आर्थिक संपन्नता, पैसे जास्त असणाऱ्या राष्ट्रांची व त्याच्यानंतरनं कम्युनिस्ट विचारसरणीची राष्ट्रे असे 2 गट उदयाला आले आणि प्रभाव यांच्यात सत्ता व प्रभाव यासाठी जो संघर्ष सुरू झाला त्याला शीतयुद्ध असे म्हणतात. या 2 गटामध्ये यामध्ये 2 त्या ठिकाणी गट विभागले गेले. एक त्या ठिकाणी प्रभावशाली राष्ट्रे, भांडवलशाही राष्ट्रे व दुसऱ्या बाजूला कम्युनिस्ट राष्ट्रे यांच्यात जो संघर्ष सुरू झाला त्याला शीतयुद्ध असे म्हणतात. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात वॉल्टर लिपमन या वृत्तपत्रात लेखन करणाऱ्या स्तंभलेखकांनी सर्वप्रथम कोल्ड वॉर हा शब्दप्रयोग वापरला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात वॉल्टर लिपमन या वृत्तपत्रात लेखन करणाऱ्या वॉल्टर लिपमन या त्या ठिकाणी पत्रकारांनी, लेखकांनी सर्वप्रथम कोल्ड वॉर म्हणजेच शीतयुद्ध हा शब्दप्रयोग वापरला. कोल्ड वॉर संकल्पनेत पुढील घटकांचा समावेश आहे. प्रत्यक्ष युद्धाचा प्रभाव, तीव्र शस्त्रस्पर्धा, आक्रमक राजनीती, आंतरराष्ट्रीय पातळीवर परस्पर अविश्वास, राजकीय व आर्थिक दबाव, तत्त्वत प्रणालीचा संघर्ष. हे 6 मुद्दे शीतयुद्ध म्हणजेच कोल्ड वॉर या संकल्पनेमध्ये समाविष्ट आहेत. शीतयुद्धाची पार्श्वभूमी. शीतयुद्ध घडून येण्यास दुसरे महायुद्ध कारणीभूत ठरले. इंग्लंड व फ्रान्स यांचे महत्त्व कमी झाले. या महायुद्धादरम्यान सोव्हिएट रशियाच्या सैन्याने पूर्व युरोप तर उत्तर अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंड यांनी पश्चिम युरोपवर प्रभुत्व मिळवले. यामुळे युद्ध संपल्यावर युरोपचे पूर्व आणि पश्चिम असे विभाजन घडून आले. सोव्हिएट रशियाच्या प्रभावाखाली असलेल्या पूर्व युरोपीय राष्ट्रांनी साम्यवादी विचारप्रणालीचा स्वीकार केला. अमेरिकेच्या प्रभावाखाली असणाऱ्या पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी भांडवलशाही व्यवस्था मान्य केली. त्यातून शीतयुद्ध आकाराला आले. हे तुम्हाला माहीत आहे का? बघा, साम्यवादी विचारसरणीच्या प्रभावाखालील पूर्व युरोप आणि लोकशाहीचा पुरस्कार करणारा पश्चिम युरोप यांच्या विभाजनाला उद्देशून इंग्लंडचे प्रधानमंत्री सर विन्स्टन चर्चिल यांनी पोलादी पडदा ही संज्ञा वापरली. पोलादी पडदा ही संज्ञा कोणी वापरली? इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी संज्ञा वापरलेली आहे. तुम्हाला हा प्रश्न 1 मार्काला येऊ शकतो. त्याच्यानंतरनं जोड्या लावा, रिकाम्या जागा भरा किंवा संज्ञा लिहा, व्याख्या लिहा. यामध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला जाण्याची दाट शक्यता असते. शीतयुद्धाची वाटचाल. दुसरे महायुद्ध संपल्यानंतरनं अमेरिकेने मार्शल प्लॅनची योजना आखून युरोपीय राष्ट्रांना साम्यवादापासून रोखण्यासाठी आर्थिक मदत सुरू केली. यांच्या विरोधात रशियाने आशिया व आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळींना प्रोत्साहन दिले. अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांच्यात युरोपच्या पूर्व आणि पश्चिम विभागणीने तणाव निर्माण झाला. या 2 राष्ट्रांमध्ये प्रत्यक्ष समोरासमोर युद्ध झाले नाही. जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलेले होते. अशी परिस्थिती निर्माण झाली, परंतु उभयपक्षी दोघांनीसुद्धा सामंजस्याचं धोरण अवलंबलं. दोन्ही राष्ट्रे कायम युद्धाच्या तयारीत. दोन्ही राष्ट्रांमध्ये तणाव, मात्र प्रत्यक्ष युद्ध नाही झाले. या परिस्थितीला ढोबळमानाने शीतयुद्ध म्हटले जाते. दुसरे महायुद्ध संपल्यानंतरनं युरोपची विभागणी राजकीय, आर्थिक, लष्करी या मुद्द्यांच्या आधारे झाली.
परंतु विचारप्रणालीचा स्वीकार हा मुद्दा शीतयुद्धामागे होता. साम्यवादी सोव्हिएट रशियाच्या विचारसरणीत उत्पन्नाच्या स्रोतांची सरकारी मालकी हा मध्यवर्ती विचार आहे, तर अमेरिकेच्या भांडवलशाही विचारसरणीत उत्पन्नाच्या स्रोतांच्या खाजगी मालकीचा विचार मध्यवर्ती आहे. शीतयुद्धाची व्याप्ती युरोपपुरती मर्यादित न राहता ती आशिया खंडातही पसरली. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात 2 महत्त्वाच्या घटना घडल्या. यात सोव्हिएट रशिया आणि चीन यांच्यातील लष्करी करार आणि उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संघर्ष या महत्त्वाच्या घटना होत. सोव्हिएट रशियाचे प्रमुख जोसेफ स्टॅलिन यांच्या काळात शीतयुद्ध सुरू झाले. त्यांच्यानंतर सोव्हिएट रशियाचे प्रमुखपदी निकिता ख्रुश्चेव आले. आण्विक युद्धाची सहारकता काय असू शकते याची त्यांना कल्पना असल्यामुळे त्यांनी सोव्हिएट रशियाची भूतकाळातील भूमिका बदलून वास्तववादी धोरण स्वीकारले. त्यांनी सोव्हिएट रशिया, अमेरिका यांच्या शांततामय सहजीवनावर भर दिला. या धोरणातूनच या दोन्ही राष्ट्रांच्या प्रमुखांची भेट घडून आली. सोव्हिएट रशिया गट आणि अमेरिका गट हे दोन्ही त्या ठिकाणी वेगवेगळे होते. यांच्यामध्ये काय साम्य होते बघा. अमेरिकाच्या गटामध्ये नेदरलँड, डेन्मार्क, बेल्जियम, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, ग्रीस, ग्रेट ब्रिटन हे देश होते. सोव्हिएट रशिया गटामध्ये पूर्व जर्मनी, पोलंड, चेकोस्लोवाकिया, हंगेरी, रोमानिया, बल्गेरिया, अल्बानिया हे देश होते. यांची विचारसरणी साम्यवादी होती. अमेरिकाची विचारसरणी भांडवलशाही होती. अर्थव्यवस्था सरकारी मालकीची होती, मुख्यतः खाजगी मालकीची होती. सुरक्षा गट वारसा करार 1950 सोव्हिएट रशिया व चीन यांच्यात करार झाले. नाटो, अंजुस, सेटो. 1959 कॅम्प डेव्हिड येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर आणि सोव्हिएट रशियाचे निकिता ख्रुश्चेव यांची भेट घडून आली. 1961 सोव्हिएट रशियाने बर्लिनची भिंत उभारली. यामुळे पश्चिम बर्लिन आणि पूर्व बर्लिन यांच्यात संबंध संपला. या घटनेवर युरोपात तणाव वाढला. 1962 शीतयुद्धाच्या तणावाचे केंद्र क्युबा ठरला. क्युबा देशातील क्षेपणास्त्र पेच प्रसंगामुळे अमेरिका आणि रशिया यांच्यात तणाव वाढला. हा तणाव कमी करण्यासाठी उभयपक्षी करार, तात्काळ दूरध्वनीवर संवाद साधण्यासाठी हॉटलाईन इत्यादी उपाय योजले गेले. 1972 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि सोव्हिएट रशियाचे नेते ब्रेझनेव मॉस्को येथे भेटले. या दोन राष्ट्रांच्या शिखर परिषदेत आण्विक क्षेपणास्त्राच्या संख्येवर मर्यादा आणण्यावर एकमत झाले. उभय देशांमधील तणाव कमी होण्यास या परिषदेने सुरुवात झाली. ताणतणाव कमी करण्याच्या प्रक्रियेस देतांत म्हणतात. पुढे अमेरिकन अध्यक्षांनी चीनला भेट देऊन साम्यवादी चीनच्या शासनाला मान्यता दिली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये व्हेटोचा वापर करून मित्र राष्ट्रांची बाजू घेणे, विविध लष्करी करार, आर्थिक देवाणघेवाण, व्यापारी सवलती, मित्र राष्ट्रांचा दर्जा देणे या माध्यमातून दोन्ही सत्तांनी जगभर गडबाजीला प्रोत्साहन दिले. दोन विचारधारांमधील फरक, एकमेकांची भीती, अविश्वासाचे वातावरण, साम्यवाद विरुद्ध भांडवलशाही, गैरसमज दूर करणाऱ्या यंत्रणेचा अभाव, एकमेकांना समजून घेण्याच्या वृत्तीचा अभाव यामुळे शीतयुद्ध अधिकच दगदगत राहिले. देतांत पर्व. अमेरिका आणि सोव्हिएट रशियाने देतांत प्रक्रिया चालू ठेवण्याची भूमिका घेतली. यातूनच 1973 फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे झालेल्या परिषदेत व्हिएतनाम युद्ध समाप्त करण्याचे प्रयत्न जोरात सुरू झाले. 1975 हेलसिंकी परिषदेने शांततेची चर्चा अधिकच पुढे नेली. या परिषदेस अमेरिका आणि सोव्हिएट रशिया या प्रमुख राष्ट्राबरोबरच युरोपातील 35 राष्ट्रे सहभागी झाली. पूर्व आणि पश्चिम युरोपात देशातील तणाव कमी करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली. 1978 इस्रायल आणि अरब यांच्यातील वाद सोडवण्याच्या प्रयत्नावर भर देण्यात आला. 1979 या वर्षी इराणमध्ये राजकीय क्रांती झाली. इराणच्या शहाची अकालपट्टी होऊन आयातोल्ला खोमेनी यांची सत्ता इराणमध्ये आली. इराणने अमेरिकेबरोबरचे राजनैतिक संबंध संपवून सेंटो कराराचा त्याग केला. सोव्हिएट रशियाने अफगाणिस्तानमध्ये कारमाल यांच्या नेतृत्वाखाली 1979 समाजवादी सरकार स्थापले. सोव्हिएट रशिया आणि अमेरिका यांच्यामध्ये अंतराळयान आणि अण्वस्त्राच्या क्षेत्रातील स्पर्धा प्रथमपासूनच होती. पुढे लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे दोन्ही देशांनी विकसित केली. त्यानंतर अण्वस्त्रांची संख्या व तीव्रता कमी करण्यासाठी त्यांच्यामध्ये करारही झाले.
केळाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. सोव्हिएट रशियाच्या अफगाणिस्तानमधील हस्तक्षेपामुळे अमेरिकेने मॉस्को येथील ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला. तिसरे महायुद्ध केव्हाही होऊ शकते याची जाणीव अमेरिका व सोव्हिएट रशिया या दोन देशांना होती. ते टाळण्यासाठी उभय पक्षांनी आण्विक क्षेपणास्त्राच्या वापरावर मर्यादा घातल्या. पुढच्या पाठामध्ये आपण गोर्बाचेव्ह यांचा कालखंड आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.